संघटक म्हणून विजय करंजकर यांचं नाव सुद्धा चर्चेत होतं। मात्र त्यांच्याऐवजी आता राजाभाऊ वाजे हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असतील। मात्र जर उर्वरित आपण यादी बघितली तर जी संभाव्य यादी होती त्यानुसारच ही यादी आपल्याला पाहायला मिळते। आणि आता ज्या 5 जागा आहेत त्या 5 जागांसंदर्भातच चर्चा करून महाविकास आघाडी त्यासोबत वंचित बहुजन आघाडीच्या चर्चेला तयार असेल तर त्यांच्यासोबत चर्चा करून हे 5 उर्वरित जे 5 जागा आहेत त्यावर सुद्धा शिवसेना ठाकरे गट लवकरच उमेदवार जाहीर करेल। ज्ञानदा वेदांत, आपण पुन्हा एकदा ही सगळी नावं सविस्तरपणे आपल्या प्रेक्षकांना सांगूया। एकूण 17 उमेदवार ठाकरे गटानं घोषित केलेले आहेत। वेदांतनं माहिती दिल्याप्रमाणे साधारणतः 22 जागा महाविकास आघाडीत लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंचा गट लढवण्याची शक्यता आहे। यामध्ये नावं कुणाकुणाची पुढे आलेली आहेत। बुलढाण्यामधनं नरेंद्र खेडेकरांना उमेदवारी मिळाली आहे। यवतमाळ, वाशिम संजय देशमुख उमेदवार असतील। मावळमधनं संजोग वाघेरे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। सांगलीचे उमेदवार असतील चंद्रहार पाटील। चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा उद्धव ठाकरेंनी मिरजमधल्या सभेत केल्यानंतर काहीसा वाद निर्माण झाला। आज सुद्धा काँग्रेसचे एक शिष्टमंडळ सोनिया गांधींची भेट घेणार असल्याचं कळतंय। काँग्रेस सुद्धा आग्रही आहे, ही जागा सोडण्यास काँग्रेस तयार नाही। परंतु काँग्रेससाठी शिवसेनेनं ठाकरे गटानं कोल्हापूरची जागा सोडली आहे। त्यामुळे सांगलीवरचा आपला हक्क किंवा सांगलीच्या जागेचा आग्रह ठाकरे गटानं कायम ठेवल्याचं चित्र आहे। सांगलीतनं चंद्रहार पाटील लढतील। हिंगोलीचे उमेदवार आहेत नागेश पाटील आष्टीकर। संभाजीनगरमधनं ठाकरे गटानं संधी दिलेली आहे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना। धाराशिवचे उमेदवार असतील ओमराजे निंबाळकर। शिर्डीमधनं भाऊसाहेब वागचौरे अपेक्षेप्रमाणे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत। नाशिकचे उमेदवार असतील राजाभाऊ वाजे। आता नाशिकमधनं महायुतीकडनं उमेदवार कोण असतील याची जोरदार चर्चा आहे, कारण तीनही पक्षांनी एक प्रकारे नाशिक मतदारसंघावरती आपला हक्क सांगितलाय। छगन भुजबळ किंवा त्यांचे कुटुंबीय सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे। हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा संधी मिळणार की नाही याची सुद्धा उत्सुकता आहे। आणि अशात महायुतीकडनं ठाकरे गटाकडनं राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी नाशिकची मिळाली आहे। रायगडमधनं अनंत गीते निवडणूक लढतील, त्यामुळे सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते असं रायगडमधनं सामना आपल्याला पाहायला मिळेल। रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं विनायक राऊत विद्यमान खासदार यांना संधी देण्यात आली आहे। इथून महायुतीचे उमेदवार कोण, नारायण राणेंच्या नावाची अत्यंत जोरदार चर्चा आहे। त्यामुळे विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे असा हा सामना होतो का हे पाहावं लागेल। ठाण्यामधनं राजन विचारेंना पुन्हा एकदा संधी मिळतेय। ईशान्य मुंबई ज्या जागेवरनं सुद्धा थोडेसे मतभेद आहेत अशी चर्चा होती महाविकास आघाडीत, ती ईशान्य मुंबईची जागा संजय दिना पाटील यांच्या माध्यमातून ठाकरे गटाकडे जाते। त्यामुळे मिहीर कोटेच्या विरुद्ध संजय दिना पाटील अशी लढत असेल। दक्षिण मुंबईमधनं अरविंद सावंतांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली आहे। दक्षिण मुंबईतनं आता महायुतीचे उमेदवार कोण, दक्षिण मुंबईची जागा खरंच महायुतीत चर्चा असल्याप्रमाणे मनसेला दिली जाते का, तिथून बाळा नांदगावकर लढतात का, की आणखी कोणी सरप्राईज कॅन्डिडेट समोर येतो हे सुद्धा पाहावं लागेल। वायव्य मुंबईतनं अमोल कीर्तिकरांना संधी मिळाली आहे। अमोल कीर्तिकरांना खिचडी घोटाळ्या प्रकरणी कोविड काळातल्या ईडीची नोटीस आली आहे, ती बातमी काही वेळापूर्वीच आपण पाहिली। परभणीमधनं संजय जाधव यांना उमेदवारी दिली जाते, तर मुंबई दक्षिण मध्य जिथून सध्या राहुल शेवाळे खासदार आहेत आणि त्यांनाच पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे, त्या दक्षिण मध्य मुंबईतनं अनिल देसाई राज्यसभेचे माजी खासदार ठाकरे गटाचे नेते यांची उमेदवारी जाहीर झाली आहे। त्यामुळे धाराशिवमधनं ओमराजे निंबाळकर, शिर्डीतनं भाऊसाहेब वागचौरे, नाशिकमधनं राजाभाऊ वाजे या सर्वांची उमेदवारी ठाकरे गटाकडनं जाहीर केली जाते। 17 जागांवरची नावं जाहीर झालेली असली तरी सुद्धा आणखी 4 ते 5 जागांवरचे उमेदवार कोण असतील याची उत्सुकता आहे। ही यादी खरं तर कालच येणं अपेक्षित होतं, परंतु आता वंचितला महाविकास आघाडीकडनं 4 ऐवजी 5 जागांचा प्रस्ताव दिला गेलाय आणि प्रकाश आंबेडकर सकाळी 11 वाजता आपली भूमिका जाहीर करणार आहेत। त्यामुळे कदाचित या 4 ते 5 जागांवरचे उमेदवार वंचितच्या अंतिम निर्णयानंतर घोषित होऊ शकतात। महाविकास आघाडीमध्ये हे जागा वाटपाचं नेमकं सूत्र कसं आहे हे काही दिवसातच किंवा काही तासात आपल्याला समजेल। 17 उमेदवारांची यादी ठाकरे गटानं जाहीर केली आहे। आता महायुतीचे या जागांवरचे काही जागांवरचे उमेदवार निश्चित झालेत, परंतु इतर जागांवरनं कुणाला संधी मिळते आणि लढती कशा असतील हे पाहणं इंटरेस्टिंग असेल। आज पहिल्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। पहिल्या टप्प्याचे अनेक उमेदवार विविध पक्षांनी आधीच जाहीर केले, तिथे सुद्धा खूप इंटरेस्टिंग लढती आहेत आणि ठाकरे गटानं यावेळेला आपली यादी जाहीर करताना 17 प्रमुख चेहऱ्यांना संधी दिल्याचं पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी रंगतदार गोष्ट हीच असेल की शिवसेना विरुद्ध शिवसेना असे सामने आपल्याला पाहायला मिळतील किंवा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी सुद्धा इंटरेस्टिंग लढत पाहायला मिळेल।